बाबांनी सांगितलं आपल्याला नाही, मग आपले जे बाबांनी आपल्याला सांगितलेलं नाही ते आपण करतो आणि जे सांगितलं ते करत नाही. आईनं जर बाबांना भगवत प्राप्ती करण्याकरिता जर साथ दिला नसता तर कदाचित बाबा भगवंताची प्राप्ती करू शकले नसते. बरोबर. परंतु आईला प्रणाम का नाही? जर आईनं एवढं आपल्यासाठी केलं, बाबांनी भगवंत प्राप्त करू शकले, मग आईला प्रणाम का नाही? कारण मी बाबाला आणि आईला वेगवेगळं पाहत नाही. बाबा आणि आई आपल्यासाठी एकच आहे. जो बाबाला आणि आईला वेगळं पाहतो तो आईलाही प्रणाम करतो आणि बाबालाही प्रणाम करतो. बाबाच्या ज्यावेळेस बाबांना वाटलं का माझं शेवट लक्षण आला आणि आईला ह्या गोष्टी लक्षात होत्या का आज जर बाबा इथून आपल्यातून जर गेले तर बाबाची शौकांना खूप आवश्यकता आहे. म्हणून आईनं भगवंताला योग मागितला का बाबांची शौकांना खूप गरज आहे आणि बाबांना नेण्यापेक्षा तुम्ही मला न्या. आणि ते शब्द भगवंतांनी पकडले आणि खरंच त्याच पद्धतीने घडलं. आणि ते घडण्यामागं हेच कारण होतं का आज सर्व शौकींना तो अधिकार मिळाला. सौभाग्यवती आज आपण आईचं स्वागत करू शकतो 5 शौकींना मिळून. दुसरं कारण हेच की उरलेलं आयुष्य बाबाला दिलं. आपण खूप काही शिकू शकलो. बाबांनी आपल्याला खूप काही तेवढ्या वेळापुरतं आपल्याला